डंका वाजवलाय तो अनुज. पहिला चेंडू सागरच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. सागर शिंगोळेची ताकद आहे. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा आहेत. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करत असताना सागर 2 धावा येतील. अनुजच्या विरोधामध्ये खेळलेला हा फटका आपण पाहिलाय. बॅटिंग ऑर्डर आपण ज्या गोष्टीचा उल्लेख करत होतो फ्रेंडशिप 11 जी प्लेइंग 11 ची लिस्ट आपल्याला पाहायला मिळते. ऑन अ पेपर अतिशय मजबूत साईड आहे, पण मैदानाच्या आतमध्ये खेळ कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. आपल्याला कवर धावसंख्या 2. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. अनुजचा हा चेंडू वेगाने टाकला. इष्टरक्षकाचा वेध घेणारा चेंडू. सुनील आलम यांचं इष्टरक्षण सुंदररित्या होताना पाहायला मिळत आहे. हरीश आलम यांच्यावर सर्वांचं लक्ष असेल. त्यांचा खेळ कशा प्रकारे होतो, अनुजची कामगिरी कशा प्रकारे होते, अन्सारचा खेळ कशा प्रकारे होतो. तदनंतर जर आपण पाहिलं कुणाल पथारेचा खेळ कशा प्रकारे होतो ते पाहायचं. दुसऱ्या बाजूला सागर. अजून एक चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. व्हेरी गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. दुसऱ्या संघामध्ये जर आपण पाहिलं तर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय आहेत, सूरज कापडे आहेत, सागर आहेत, पंकज लोभी आहेत, हरी बाबरे आहेत, सनी आहेत. त्यांचा खेळ कशा प्रकारे होतो ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. अनुज त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. कालचा दिवस ज्या खेळाडूने गाजवला त्यांच्या बरोबर ॲज अ स्कोरर आहेत राम भांडे. त्यांचं वेलकम. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक झेल इथे सुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 3 या धावसंख्येवर. टेन क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. 4 ऑफिशियल कॅमेरामन जबरदस्त कॅमेरा वर्किंग करतायत. त्यांचं कौतुक. दीपेश मात्रे, विकास गव्हाणे, रोनक आणि गणेश वारगडे. ऑपरेटिंग करत असताना रॉय आणि बाबू. मॅनेजर गोविंद कामत. डबल कव्हर धावसंख्या 3. अनुज गोलंदाजी मार्कवर. समोर सूरज. अजून एक चेंडू अनुजचा जबरदस्त पाहायला मिळतोय. डबल कव्हर धावसंख्या 3. पहिला सामना फ्रेंडशिप 11 संघाने गमवलेला आहे, तर इनके स्पोर्ट माळशेज त्यांनी तो सामना जिंकलेला आहे. त्यामुळे हा सामना महत्वाचा राहील. 2 पैकी 2 सामने जिंकलेले आहेत कानिपनाथ स्पोर्ट क्लब या संघाने. 2 सामने चिन्मय स्पोर्टने गमावलेले आहेत. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक त्याला पाहायला मिळतील. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 4 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये समाप्त होताना पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या 4. षटक संपल्यानंतर एक संगीत होणं गरजेचं आहे. डीजे श्रावणी, तुषार मडके सर. नाही, सरांचं आगमन केलेलं आपण. त्यांच्याबरोबर कुमार आहेत. भगवा चषकाचे हे 2 शिल्पकार आहेत. पडद्यामागचे हिरो कुमार आणि हिरामन. आणि त्यांच्याबरोबर मॅनेजर टेन क्रिक लाईव्हचे गोविंदजी कामत. धावफलकावर धावसंख्या 4. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील आता दुसऱ्या षटकामध्ये. आशूच्या हातामध्ये चेंडू आहे. त्याची कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं आहे. धावफलकावर धावसंख्या 4 धावा. टीम फ्रेंडशिप 11 संजय शेठ शेलवले यांचा संघ आहे. तदनंतर जर आपण पाहिलं तर अमित दादा देशमुख यांचा संघ आहे आणि रमेश दादा लिहे यांचा संघ आहे. म्हणजे त्रिमूर्ती आहे. आज कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहिजे. आणि प्रवीण दादा लिहे असे 4 व्यक्तिमत्व ज्यांनी हा संघ जो मात्र तयार केलेला. डॉट चेंडू
आशूला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर. जबरदस्त कामगिरी होताना पाहायला मिळते. फुलटॉस होता, अक्षरशः लॉलीपॉप होता, तो मात्र मिस केलेला आहे. आमचे मित्र, एक चांगले समालोचक, एक चांगले समाजसेवक कुमारजी गडगे उपस्थित आहेत. वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आत. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपण आशूला पाहतोय. समोर सूरज. सूरजच्या बॅट मधून आडव्या बॅटनं डीप मिड विकेटला चेंडू. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने लगाया बेहतरीन चौका. 4 रन. धावसंख्या 8. धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम फ्रेंडशिप 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला इनके स्पोर्ट माळशेज टायगर, सुनील आलम, हरेश आलम, त्यानंतर राकेश पवार आणि कंपनी. त्यांचा खेळ कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. सूरजच्या बॅटमधून सुंदर फटका, लॉंग ऑफला चेंडू जाईल, तिथे क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावपल कव्हर 9 ऑन द बोर्ड. 9 धावा. स्ट्रायकर इनवर सागर शिंगोळे. मागील मॅच मध्ये अक्षयची जबरदस्त फलंदाजी आपण पाहायला मिळाली. अक्षयला ओपनिंगला का पाठवत नाही हा फार मोठा प्रश्नचिन्ह. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. बिग हिट. वा भाई वा, व्हाट अ शॉट. चेंडू सरळ, मला वाटतं सरळ गावात पोहोचलाय. ही ताकद आहे सागरची. सागर शिंगोळेच्या बॅटमधून चेंडू सीमा पार. षटकार. सागर शिंगोळेसाठी एक पर्वणी आहेत. संघाचे संघ मालक आहेत रमेश शेठ लिहे आणि संजय शेठ शेलवले यांच्याकडून एक पारितोषिक आलंय. सागर शिंगोळे लगातारचे 3 षटकार खेळत असेल तर त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. एक तर आला, अजून 2 येणार का ते आपल्याला पाहायचं. 15 धावा धावपल कव्हर. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. आशूच्या हातामध्ये चेंडू आहे. समोर सागर शिंगोळे. इथे टाकलेला हा चेंडू बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट राहिलाय. षटक क्रमांक 2 कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15. संधी देव्यात डीजे. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. अनुजच्या हातामध्ये चेंडू आहे. त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. धावपल कव्हर 15 धावा आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. इनके स्पोर्ट माळशेज वॉरियर्स अर्थात माळशेज योद्धे आणि त्यांच्या विरुद्ध फ्रेंडशिप 11 मैत्री. आज कोण कोणावर हाबी ठरतं ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर अनुज. स्ट्रायकर एंडवर सूरज कापडी. मॅन फ्रॉम धसई. इथे बॅटचे एज, तिथे क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू सीमा रेषेच्या
अगदी जवळपास तिथे 2 धावा येताना पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलंय परंतु बॅकअप चांगला आहे. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या धावफलकावर 17 धावा आहेत. फ्रेंडशिप 11. कितपर्यंत धावफलक बनवला जाईल ते आपल्याला पाहायचं. पंकज लोबे सारखा ॲज अ आयकॉन या संघामध्ये खेळाडू खेळतोय. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं ॲज अ 12वा खेळाडू म्हणून गौरवला पाहिलं. आता ॲज अ 12वा खेळाडू म्हणून कोण आहे? दुसरा गौरव आहे फक्त, तो 12वा आहे. कारण गौरव संघाचा व्हायला पाहिजे. पहिल्या सामन्यात तर झाला नाही, दुसऱ्या सामन्यात काय होतं ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. सूरज साठी हा चेंडू वेगाने टाकलाय. अनुज आणि अनुज नावाचं वादळ आज मैदानामध्ये गोलंदाजीमध्ये गोंगवत आहे, हे तितकंच महत्वाचं. धावफलकावर धावसंख्या स्थिर आहे. 17 धावा. 6 षटकांची लढत आहे. धावा बनवाव्या लागतील. काल 2 षटकांमध्ये 24 धावा डिपेंड करणारे अरुण आणि त्यांच्या बरोबर छोट्या. अजून एक चेंडू डॉट. काय गोलंदाजी केली जाते. जसे डॉट बॉल येत आहेत नांदगावकर, ही खासियत आहे त्यांची. बोबोचे आवाज या मैदानावर नेहमी चालेत आंबेळेच्या, पण ज्या वेळेस नांदगाव संघ खेळलाय त्या वेळेस संघ अडचणीत येताना पाहायला मिळतो. आज काय होतं ते आपल्याला पाहायचं. एक मोठा फेरबदल सुनील आलम यांच्या नेतृत्वाखाली होईल का ते पाहायचं आहे. गोलंदाज अनुज. अजून एक. वा भाई वा, काय गोलंदाजी केली जाते अनुज कडून. जबरदस्त स्पेल. अजून एक चेंडू डॉट. बोबोचे आवाज यायला सुरुवात झालेली आहे. ही नांदगाव आहे, ही नांदगावची ताकद आहे. जिंकू पराजित होऊ त्यांचा पाठीराखा नेहमीच त्यांच्या पाठीमागे असतो. आज ही त्यांची खासियत आपल्याला पाहायला मिळते. ज्या वेळेस तुम्हाला आत्मविश्वास देणारा असतो ना त्या वेळेस तुमचा खेळ दुगुणित होत असताना पाहायला मिळतो. अजून एक चेंडू डॉट. 3 षटकांची समाप्ती. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 17. ते टेंगेला उठवा, हे सर्वात महत्वाचं आहे. नाहीतर टेंगेच तुमचं आयुष्याच. चांगलं संगीत तुमचं कौतुक. डीजे श्रावणी पूर्वा लाईट्स. ते षटकारच आपण टायटल्स बनवलेला आहे, ट्रान्स बनवलेला आहे, तो वाजवा. चौकार गेल्यानंतर जो ट्रान्स बनवले तो वाजवा, प्ले करा. कारण आवाज माझा जरी असला परंतु त्या आवाजाला खऱ्या देण्याचं काम मिस्टर रॉय यांच्या माध्यमातून आहे. त्यांचं विशेष कौतुक. धावफलकावर 17 धावा आहेत. 3 षटकं कंप्लीट आहेत. षटक क्रमांक आता 4 मध्ये गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आशू. 5 चेंडू. सूरज सारख्या फलंदाजाला डॉट टाकणं एवढं सोपं नाहीये, परंतु ते करून दाखवलं. ही अनुचित ताकद राहिली. धावफलकावर धावसंख्या 17. 4था सामना आजच्या दिवसातील चालू आहे. अजून 2 सामने आपल्याला कव्हर करायचे. तदनंतर सुपर 6 म्हणजे पहिल्या दिवशी जिंकलेले, दुसऱ्या दिवशी जिंकलेले आणि तिसऱ्या दिवशी जिंकलेले एकत्र येतील. इथे घमासान युद्ध होणार आहे. कारण आज प्रत्येकाला जिंकायचं. 1 लाख रुपयाचं पारितोषिक महत्वाचं नाहीये की माळशेज प्रीमियर लीग आपण जिंकली पहिल्याच पर्वात, हे लक्षात ठेवण्यासाठी सर्व संघ उपस्थित राहतील. पहिला चेंडू आशूचा. बॅक टू बॉलर. हा फटका जो मात्र सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या धावफलकावर 18 धावा आहेत. आशू त्याचा पहिला चेंडू ज्यावर आली सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा आहेत. काय कामगिरी केली आहे. इनके स्पोर्ट माळशेज वॉरियर्स नांदगाव सुनील आलम यांचा संघ आहे. वाईट बॉल. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. तिसऱ्या पंचांची मागणी वाईट साठी. ओके.
क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय जो तुमच्याकडे एक आहे त्यासाठी आता मागणी केली आणि तिसरे पंच या सर मयूर पुढे काय मार्के ते तिसरे पंच आहेत आता ते निर्णय देतील. वाईट बॉल वाईटच्या रूपाने एक सिंगल आली संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती 19 धावा. एकच चेंडू झालेला चौथं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. स्ट्रायकर एंडवर सूरज कापडी आणि इथे विकेट एक टप्पा खात चेंडू सीमा पार धावा 4. क्यू डीजे धावपलकावर धावसंख्या 23 धावा आहेत. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. त्या खेळाडूचं नाव आहे सूरज कापडी परंतु त्याचा स्वाभाविक खेळ जर आपण पाहिला तर ते आक्रमकता आहेत. गणेश वारगडेला आपण पाहू शकता सध्याच्या घडीला जेवण करतायत ते कारण 4 वाजता इथे उपस्थित झालेले आहेत. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर बिगेट तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू सीमा पार धावा अजून 4 चौका. लक्ष ठेवा जरा तुषार सर तुम्ही बसा येड्या गबाळ्याचं काम नाहीये. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 27. बिगिट केलाय पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. तिसऱ्या बॉलवर तिसरा चौकार येईल का ते आपल्याला पाहायचं. क्षेत्ररक्षण जबरदस्त आहे 2 धावा येतील संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती सध्याच्या घडीला 29 धावा. काय कॅमेरा वर्किंग चालू आहेत आमचे दीपेश मात्रे सर. प्रत्येक चेंडू अप्रतिम पकडतायत ही त्यांची खासियत राहिली. धावफलकावर धावसंख्या 29 गोलंदाज तयार आशू सूरजसाठी हा चेंडू वेगाने टाकलाय चेंडू डॉट. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल ती 29 धावा. आमचे कॅमेरामन यांचं विशेष आपण कौतुक करू. कोण आहे कॅमेरामन त्याचं जरा नाव आमच्यापर्यंत येणं गरजेचं. गोविंद गोविंद टिन क्रिक लाईव्ह मॅनेजर. धावफलकावर 29 धावा. सूरजसाठी अजून एक चेंडू डॉट टाकलाय. काय गोलंदाजी केली जाते जबरदस्त आणि मला वाटतं इथे 4 षटकांची समाप्ती होईल. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला तर तो 29 धावा आहे. जबरदस्त गोलंदाजी 4 षटक समाप्त 29 धावा. संधी डीजे तुषार. थँक्यू. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता कैलास भांडे यांना आणि त्यांच्याबरोबर सुभाष आहेत. सुभाष खुश आहेत कैलास नाराज आहेत आणि त्यांच्या जोडीला जे बसलेत सुनील माळी तेही खुश आहेत.
कैलास अनेक वेळा सुभाषला म्हणला असेल तुम्ही काय केलं मला माहिती आहे, इथे काय केलं त्याला महत्व नाही, कोण क्वालिफाय झाले त्याला खूप महत्व आहे. माही 11 संघ क्वालिफाय झालाय, त्यांच्याबरोबर कमलाकर आहेत. कमलाकर म्हणजे कमलाकरला क्रिकेटमध्ये एवढा इंटरेस्ट नाही, पण क्रिकेटवर खूप बारीक लक्ष असतं त्यांचं. त्यांना आज काल वाटत होतं कैलास जिंकेल, आमचा माळी जिंकेल, पण कैलास जिंकला 2 सामन्यात, माळी जिंकले एकाच सामन्यात. शेवटच्या सामन्यात उलटफेर झाला, कैलास बाहेर गेला, माळी आतमध्ये आला. जाऊया मैदानाच्या आत. 29 धावा धावफलकावर हरेश आलम यांच्या हातामध्ये चेंडू. आमचे कॅमेरामनचं विशेष कौतुक, प्रत्येक क्षणचित्र ते टिपतायत. ऑपरेटर बाबू नाही, नावातच पगार आहे आणि आज पगाराचा दिवस आहे सर्वात महत्वाचं. धावफलकावर 29 धावा. गोलंदाज तयार, स्ट्रायकर इनवर बॅटर सागर. ते बिग हिट, चेंडू हवेत, कुणाल पाथरे डाऊन दी बॉल, सुंदर झेल, फलंदाज फेल. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता अतिशय जबरदस्त कॅमेरा वर्किंग बाबू पगारे. म्हणजे जिथे पाल तिथे बाबूच दिसतोय आपल्याला, त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. काय सर नाही, तुमचं नाव इथपर्यंत या, कळवा, तुमचे प्राइस जमा करा, तुमचं नाव लगेच सांगितलं जाईल. नाही इकडे ना तुम्ही 2 मिनिटं. नाही बरोबर ना, म्हणजे आयोजक कमिटीच्या वतीने जी सूचना आहे ती आपण फॉलो करू. काय सर बोला. 3 विकेटसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. नाव साई आलम, यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाजी मार्कवर हरेश, म्हणजे घरातला पैसा घरात. जावा मैदानाच्या आत. इथे टाकलेला हा चेंडू अक्षयसाठी जबरदस्त, परंतु सुनील आलम यांचं इन्स्ट्रक्शन थोडंसं खराब राहिलं, त्याचा फायदा पंच प्रवीण विशे सर अर्थात बावड्या सर यांचा इशारा आला. बायच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, 30 धावा धावफलकावर. धावफलकावर धावसंख्या 30, षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये मार्ग असतात. गोलंदाज तयार हरेश. ओहो हो, काय चेंडू टाकला हरेशने. हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गुल. आपण पाहू शकता विकास दादा गव्हाणे जबरदस्त कॅमेरा वर्किंग करतात. तदनंतर गणेश वारगडे, आमचे दीपेश दादा म्हात्रे, प्रत्येक कॅमेरामन त्याची जबाबदारी खूप चांगली पार करतोय. 4 कॅमेऱ्यांच्या सहाय्याने ही क्रीडा स्पर्धा केली जाते. सुधीर पवार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हरेश आलम यांनी जर 1 विकेट अजून घेतली तर तुमच्याकडून 500 म्हणजे 1500 झाले. नाव तुमचं सर? साई आलम. नाही, साई आलम यांच्याकडून 500 आणि तदनंतर 1000 रुपये सुधीर पवार जर विकेट घेतली तर. 1 विकेट अजून जर हरेश आलम, 4 चेंडू आहेत, एकच घ्यायची विकेट, 1500 रुपयाचं प्राइज आहे. रफिक नवीन फलंदाज मैदानाच्या आत. 30 धावा धावफलकावर हरेश आलम. गोलंदाजी मार्कवर तयार. आणि इथे टाकलेला हा चेंडू, तिथे तिथे काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. इष्टिरक्षकावर अक्षरशः नाराज आहेत. बाईच्या रूपाने एक सिंगल, 1 धावा आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल 31 धावा. मुंबईमध्ये चांगल्या दर्जाचं 40+ क्रिकेट खेळत आहेत ते खेळाडू, ज्याचं नाव हरेश आलम आहे, जबरदस्त गोलंदाजी करताय. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. अक्षय साठी अजून बॉल. वाह, गोलंदाजी अतिशय जबरदस्त.
होताना आपल्याला पाहायला मिळते. कॉम्बिनेशन धापलकावर धावसंख्या 31. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल. ओ हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल. त्यांच्यासाठी 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. ज्यांची ज्यांची नावं होती त्यांनी आपले पारितोषिक जमा करायची. सर्वात महत्वाची सूचना. नाव काय सर? सुधीर पवार 1000 आणि साई आलम 500. 1500 रुपये जमा करा. नाही सर्वात महत्वाचं काय? वाह, कॅमेरा वर्किंग जबरदस्त. 10 क्रिक लाईव्हला सर्वाधिक मागणी काय? आता सध्याच्या घडीला आपण ऑन स्क्रीन चंद्र पाहू शकता आणि ते टिपत असताना आमचे कॅमेरामन त्यांचं विशेष आपण कौतुक करू. गोविंद गोविंद. सनी आलेत. सनी देशमुख 12वा खेळाडू. चला हरे सर तुमचं काम झालेलं आहे. तुमच्यासाठी 1500 आलेले आहेत. नाही ऑनलाईन नाही. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर 31 धावा. इथे टाकलेला हा चेंडू अक्षरशः बॅटरने सोडून दिला. पंचांचा अवांतरचा इशारा. धावपलकावर धावसंख्या वाढेल. 32 ऑन द बोर्ड. अन्सार. इथे सुंदर असा बॉल, तितका चांगला फटका. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल. जम पोचेल ती 33 धावा. 33 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस. तिथे सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. फलंदाज बाद. हरी बाबरे. धावपलकावर धावसंख्या 33. विकेट भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गमावलेल्या आहेत. इनके स्पोर्ट माळशेज वॉरियर्सचा दबदबा आहे. फ्रेंडशिप 11 अडचणीमध्ये. संघ अतिशय ऑन पेपर जर आपण पाहिला अतिशय तगडा संघ आहे. जबरदस्त खेळाडू आहे संघामध्ये, परंतु अडचणीमध्ये खूप मोठी वाढ होते. स्ट्रायकर इन सनी देशमुख. शिरोजीचा सुपरस्टार. नाही आता तीच वेळ आलेली मैदानाच्या. गोलंदाज तयार. बिग हिट. सनीच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार आला. 6 धावा. छत्रपतींचा छावा. 6 धावा.
धावफलकावर धावसंख्या 40 धावा आहेत. धावफलकावर धावसंख्या 40 धावा आहेत. नांदगाव संघ ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळतो खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट स्टाफ. आज गर्दी पहा किती आहे. नांदगाव खेळतोय आज मैदानाच्या. इथे टाकलेला हा चेंडू तिथे इष्टरक्षण थोडंसं खराब राहिलंय सरांचं, सुनील आलम यांचं. एक धाव आली. संघात धावसंख्या धावफलकावर 41 धावा. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. त्या 2 बॉलमध्ये 1-2 षटकार जर आले तर मॅचला रंगत वाढेल. अन्सार हरीसाठी हा चेंडू सुंदर असा फटका तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर. संघात धावसंख्या धावफलकावर 43. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. 49 होतील का ते पाहायचं आपलं. धनाजी लिहे यांच्याकडून पारितोषिक आहे. शेवटच्या बॉलवर जर षटकार आला 1000 रुपयाचं पारितोषिक. तो षटकार येईल का ते आपल्याला पाहायचंय हरीच्या बॅट मधून. आणि इथे टाकलेला हा चेंडू अन्सारचा डॉट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर 43. 44 धावांचं लक्ष आहे. त्याचा पाठलाग मैदानामध्ये कशा प्रकारे केला जाईल ते आपल्याला पाहायचंय. संधी देऊया डीजे दर्शन. असतील कमलाकर असतील यांच्यावर ते फोकस करतायत. कैलास थोडेसे नाराज आहेत. नाही परंतु नाराज ते जास्त वेळ राहू शकत नाही. त्यांच्या जोडीला कमलाकर आहेत आणि त्यांच्या बाजूला त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आहे. आंबेळे ग्रामस्थ ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. कायम ज्यांच्या चेहऱ्यावर आनंदच पाहायला मिळतो ते हिरामन शेठ गडगे. ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहू शकता. गोविंद यांचे ते खास मित्र आहेत. टेनक्रिकचे ते मॅनेजर आहेत. आणि हिरामन ज्या वेळेस आंबेलेमध्ये येत आहेत टेनक्रिक लाईव्ह आले त्या वेळेस त्यांचं ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. आजचे अन्नदाते तुषार शेठ मडके यांना ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. काही स्माइल आहे त्यांच्या चेहऱ्यावर. आणि दुसऱ्या बाजूला काय नाव काय त्यांचं दर्शन. दर्शन निश्चित आहे म्हणजे नावामध्ये निश्चित आहे तुमचं काम होईल. पण काय करणार नाही. ओके मनोज दादा केंबारी यांनाही आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. मला वाटतं शैलेश दादा आहेत. शैलेश दादा केंबारी त्यांचंही सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. नाही डेंजर झोन आहे तो. तिथे जाल तुमचा फायदा होईल किंवा तोटा होईल ते तुम्हाला सांगता येणार नाही.
शैलेश दादाला आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत संपूर्ण प्रेक्षक वर्ग. कुणी मॅन ऑफ द मॅच मिळवली त्याची ट्रॉफी आपल्या हातामध्ये आहेत. म्हणजे जरी एकाने मॅन ऑफ द मॅच मिळवली त्यांचे समर्थक असतील त्यांच्या हातामध्ये ट्रॉफी आहेत, हे सर्वात महत्वाचं. बनवायच्या 44-36 चेंडू. स्क्रीन आपण पाहू शकता आज ड्रेसिंग बदलले आहेत. माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष नकुलदादा भांडे यांना ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. काय कॅमेरा वर्किंग केली जाते, प्रत्येक माणसाला टिपलं जातं, हे तितकंच महत्वाचं. 44 धावांचं लक्ष. जाव्या मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना अन्सार शेख आणि त्यांच्या जोडीला अशोक शोरमा. चव्वेचाळीस धावांचं लक्ष. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. पंकज लोभी मॅन फ्रॉम बिरवाडी. दुसऱ्या बाजूला अन्सार शेख आहे नांदगावचा सुपरस्टार. दुसऱ्या बाजूला अशोक आहे. अच्युत पवार मॅन फ्रॉम उमरोली. प्रवीण लिहे, संजय शेठ शेलवले, रमेश दादा लिहे, अमित दादा देशमुख यांच्या चेहऱ्यावर थोडीशी निराशा आहे. आणि सर्वात नाराज माणूस कोण आहे ते आता सांगायची काही गरज नाही. पाठीवर हात आहेत, निवांत आहेत आता ते. परंतु अजूनही इथे 39 धावा डिपेंड झालेल्या आहेत या मैदानावर. तो इतिहास राहिला. पहिला चेंडू आणि फलंदाज अन्सार बाद झाला. विकेटचं पतन. अन्सार बाद झालेला. इथे सुनील आलम यांची इनिंग सर्वात महत्वाची राहील. ते कशा प्रकारचा खेळ करतात, कारण 44च बनवायच्यात. स्ट्राइक रेट सिंगल डबल खेळलं तरी चालेल. इथे आता बॅटिंगला कोण जात आहे ते आपल्याला पाहायचं. विराट कोहली बनावा लागेल. प्रत्येकच रोहित शर्मावरून मॅच कधी जिंकत नाही. जवळ मैदानाच्या आत जिथे महेश नवीन फलंदाज शून्यावरती बाद झालाय तो अन्सार. मागील सामन्याचा माहिती आहे तुमच्याकडे लॅपटॉप आहे दर्शन सर. नाही नाही, ऑपरेटिंगला तुम्ही बसल्यानंतर आम्ही तुमचंच नाव घेणार. जाव्या मैदानाच्या आत जिथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. नाही, एक ख्वाहिश होती दर्शनची, ती पूर्ण केली की नाही ते मला माहित नाही तुषारनी, पण केली असेल. मला हा खूप मोठा अनुभव नाही का. तसंच राहा. जाव्या मैदानाच्या आत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश. 44 धावांचं लक्ष आहे. नांदगावकरांचा इतिहास आहे. ज्या ज्या वेळेस या मैदानावर खेळलेत ना त्यावेळेस त्यांनी एक रेकॉर्ड केलेला आहे आणि एक रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक सागर, ओहो डायरेक्ट हिट. सागर शिंगोळेच्या माध्यमातून फलंदाज बाद. हा दुसरा धक्का. काम त्यांनीच करावं. हे येडेगावळ्याचं काम नाही, मी आधीच सांगितलेलं आहे.
जाव्या मैदानाच्या आत धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 2-0 44चा पाठलाग करायचा. तिसरा चेंडू इथे डॉट येताना पाहायला मिळतोय. शिरोशी मानदोशी गट जो आहे त्याच संघातील एक खेळाडू आहेत. गौरवच्या चेहऱ्यावर आनंद आहे, जरी संघात नाही घेतला तरी हे सर्वात महत्वाचं. दुसऱ्या बाजूला अमित दादा देशमुख आहेत आणि आमचे कॅमेरामन वेळू गावचे आहेत गणेश शेठ वारखडे, त्यांचाही सपोर्ट आहे. अजून एक हा सलगचा चौथा चेंडू डॉट आलाय. नाव आहे पंकज लोभी. या मैदानावर 39 धावा डिफेंड केल्यात आणि त्या संघाचं नाव आहे ताज 11 आंबेळे. आज काय घडतं ते पाहायचंय. 4 चेंडू डॉट, विकेट आल्या 2. सुनील आलम यांची इनिंग महत्वाची राहील. पण प्रत्येक गोष्टीचा उल्लेख का करतो की ज्या वेळेस 36 बॉल मध्ये 44 करायच्या, सिंगल डबल महत्वाचे. तुम्ही षटकार चौकार खेळणारे खेळाडू, इथे बिग हिट, चेंडू हवे, झेल सुटला की मॅच सुटली ते पाहायचंय. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 2-1. 2-1. शेवटचा चेंडू पंकज लोभीच्या षटकातील अजूनही शिल्लक आहेत. सुटलेला हा झेल किती महागा ठरतो ते आपल्याला पाहायचंय. स्ट्राईक चेंज झालेले सध्याच्या घडीला समीर स्ट्रायकर इनवर. गौरव हा 12वा खेळाडू आहे आणि खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. आमच्या मानदोशी शिरोशी गटामध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहेत, त्यांना संधी देण्यासाठी मी 12वा बसलेलो आहे. अमित सर पहिल्या मॅच मध्ये खेळले, गौरव म्हणले होते गौरव तू खेळ, गौरव म्हणला नको मी बाहेर बसतो. नाही बरोबर ना विशाल, आपल्यापर्यंत जी माहिती आली तीच पुरवतोय. त्याच्यानंतर गौरव आणि अमित यांच्यामध्ये कॉम्बिनेशन थोडीशी बातचीत झाली, आपण दोघंही बाहेर बसू, आपला संघ जिंकला पाहिजे. आता पाहू काय होतं. 5 चेंडू 1 धाव 2 विकेट. स्ट्रायकर इनवर फलंदाज समीर. पंकज लोभी गोलंदाजी मार्कवर तयार. आणि इथे ओहो सागर सागर आणि सागर शिंगोळे. नावात ताकद आहे, नावात दहशत आहे. कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द सीझन. जबरदस्त झेल. कुणालाच वाटलं नसेल की हा झेल सागर टिपू शकेल. टिपला. तिसरा फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले. 4 कॅमेरा आहेत आणि 4ही अँगलने हा कॅच दाखवला जातोय. सागर शिंगोळे कोरावळेचा हा सुपरस्टार, उंची आहे, त्याचा फायदा घेत असताना तिसरा फलंदाज बाद. 1-3. डीजे तुषार. जवळ मैदानाच्या आत धावफलकावर 1 धाव आहे. नाही साक्षीचा फॅन आहे आमचा दर्शन. 1-3. जवळ मैदानाच्या आत 44चं लक्ष. गोलंदाजी मार्कवर आता आमंत्रित केलेलं आहे ते मंथनला. मंथन शिरोशीचा हा सुपरस्टार आहे.
शिरोशी मानदोशी गटामधील अनेक खेळाडू या संघामध्ये खेळतात. त्या विभागामधील 4 स्पॉन्सर आहेत. त्यांनी संघातील खेळाडूंना प्रोत्साहन दिलेलं आहे. पाहूया कामगिरी कशा प्रकारे होत्या. मंथनचा पहिला चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक झेल सुटला की काय झालं. आता त्याचं प्रत्युत्तर पाहायला मिळेल. आणि कॅच कुणाकडून सुटलाय तर अक्षयकडून. मंथन स्वतःवर नाराज आहे, क्षेत्ररक्षकावर नाराज आहेत. 2 बाद 3 धावा. ऑनस्क्रीन आपण मंथनची रिॲक्शन पाहू शकता. नाही, इथे डोळे मिटवायचीच वेळ आहे, कारण इथे पराभूत झाले या स्पर्धेच्या बाहेर. इथे जिंकायचं, प्रत्येकाला जिंकायचं आहे हा निर्धार करून मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. धावफलकावर धावसंख्या 2, फलंदाज बाद झाले 3. स्ट्रायकर एंडवर राकेश पवार. कामगिरी कशा प्रकारे होईल, प्रत्येकाचं लक्ष या सामन्याकडे लागलेलं. प्रयत्न करावे लागतील. 44 डिपेंड होतील का ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क पण सध्याच्या घडीला आपण पाहू शकता. गोलंदाजी करत असताना मंथन, स्ट्रायकर एंडवर राकेश पवार. ही पॉवर राहिली आहे कुठल संघाची, नांदगाव संघाची. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. मंथनचा बॉल, चेंडू हवेत, झेल सुटला. 3 क्षेत्ररक्षक आहेत. एका गोष्टीच्या मागे 2 जण लागले की कधीच पूर्ण होत नाही. आता तिसरा आला त्याच्यात. गोलंदाज मला वाटतं मंथन गोलंदाजी करतायत. पंच इनरवर लक्ष द्या थोडस. मयूर सर, नाही पंचांना सांगितले आपण, ते कॉल करतील आता त्या खेळाडूला. फक्त एकाच हातातले राईट हँड, ज्या हाताने गोलंदाजी करतात तो काढला तरी चालेल. ओके. धावफलकावर धावसंख्या 3, फलंदाज बाद आहेत 3. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते ते दुसरं. 44 धावांचं लक्ष आहे. 2 कॅच आतापर्यंत सुटलेल्या आहेत. मंथन समोर अशोक. सुंदर असा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 4, फलंदाज बाद आहेत 3. पंचांचा निर्णय अंतिम राहील. मैदानाच्या बाहेरून कुणी कमेंट्स करू नका, ही महत्वाची सूचना आयोजक कमिटीच्या वतीनं. 4 बाद 3. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील ते राकेश. सुंदर असा बॉल, तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळते. एकच धाव आली. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 5. फलंदाज बाद आहेत 3. जबरदस्त स्कोरिंग करत असताना रोनक, यांचं कौतुक आपण करू. आणि रोनकच्या नावाच्या मागच्या बाजूला आडनाव काय, तडवी. संघाची धावसंख्या धावफलकावर 5, फलंदाज बाद आहेत 3. 44 धावांचा पाठलाग. पाखरू, स्वप्नील पोटे, आकाश यांच्या चेहऱ्यावर निराशा आहे. कारण मी आकाश बरोबर अगोदरच चर्चा केली होती. आकाश, तू या स्पर्धेच्या बाहेर गेलेला आहे. तुझे मित्र आज मैदानाच्या आतमध्ये खेळतात, त्यांचं प्रदर्शन कसं वाटतं तुला? ऑनस्क्रीन आपण पाहू शकता तानाजी शेठ गीते यांना. काय स्माइल आहे त्यांच्या चेहऱ्यावर, आनंद कायमच पाहायला मिळतो. आणि आमचे कॅमेरामन पहा किती झूम करतात त्यांना, म्हणजे त्यांच्यावर विशेष प्रेम आहे. 9 दिवस ज्या वेळेस आंबेळे गावामध्ये येतात त्यावेळेस तानाजी शेठ गीते विशेष प्रेम देतात, त्यामुळे त्यांना झूम केलं जातं. त्यांचं विशेष कौतुक. धावफलकावर धावसंख्या 5, फलंदाज बाद आहेत 3. बिग हिट आणि इथे चेंडू एक टप्पाघात सीमा पार. अशोकच्या बाड मधून कडक चौका. चोवीस बॉल 35 धावांचं समीकरण. आता कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जातो? पंकजचं तर षटक महत्वाचंच आहे,
परंतु सूरजची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. काय पंकज सर, चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा. 24 बॉल 35 धावांचं समीकरण. हा सामना जरी ते जिंकत असेल टीम NK स्पोर्ट तर दोन्ही संघ मिळतील आजच्या दिवसातील. आमचे विशाल सर सांगतायत सध्याच्या घडीला की गौरव घोलप आहेत ते आशिष नेहरा झालेले आहेत. बाहेरून तळमळ त्यांची पाहायला मिळते. जिंकलो पाहिजे, मला पुढच्या मॅच मध्ये उभं राहिलं तरी भेटलं पाहिजे. ते भेटेल का ते आपल्याला पाहिजे. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9. पंकज लोभी. पहिला चेंडू, पंचांचा मात्र डेड बॉलचा इशारा. थोडस ताळमेळ इथे पाहायला मिळत नाहीये. बरोबर जर आपण पाहिलं खेळाडू जिथून खेळत आहेत त्यांच्या डाव्या बाजूला एक 2 व्हीलर आहे आणि एक 4 व्हीलर आहे. त्यांची लाईट चालू आहे, थोडीशी बंद करा सर. गोलंदाज तयार आहेत. पंकज लोभी. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली, संघाची धावसंख्या वाढते. धावफलकावर जाऊन पोहोचेल. लेग बायचा इशारा आला पंचांचा. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा आहेत. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहे 23, बनवायच्या 34 धावा. 23 चेंडू 34 बनवत असताना कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं आहे. सध्याच्या घडीला मोबाईलचा जमाना आहे. इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक याच्यावर प्रत्येक जण बिझी असतो आणि त्या स्नॅपचॅट, कुणी कुणी फोन पे, जीपे वर देखील गप्पा मारतो नाही का, पर्सनल मध्ये. 23 चेंडू आणि 34 धावांचं लक्ष. गोलंदाज तयार, जो तो ज्याचा त्याचा प्रश्न. 23 चेंडू आणि 34 धावा. गोलंदाज तयार. मयूर मार्के सर त्यांचं विशेष आपण कौतुक करू. काय अंपायरिंग करतायत. दुसऱ्या बाजूला हिरामन सर. तिसरे पंच आमचे प्रवीण विशे भावड्या. इथे बॅट चेंज, बिग विकेट डाऊन. धक्का चौथा. विकेट आली. आनंद आनंद मानदोशी शिरोशी घाटात. फलंदाज बाद. त्या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हळदी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अमित देशमुख यांचा डान्स आपण पाहू शकता. संजय शेठ शेलवले खुश आहेत, पण मॅच संपलेली नाही. इथे 1-2 चौकार षटकार मॅच पूर्णपणे बलटून टाकतील आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या नावामध्ये दम, सुनील आलम. मागील मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी केली. नॉन स्ट्रायकरवर राकेश पवार आहेत. त्यांची फलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. सुनील आलम नाबाद मैदानाच्या बाहेर येत असेल तर मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हा मॅच जिंकून बाहेर आले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे नकुलजी भांडे यांच्या वतीनं सुनील आलम साठी. ऑनस्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहू शकता टेन्स वातावरण जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन प्रत्येक क्षणचित्र टिपतायत, त्यांचं कौतुक आपण करू. धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आत. 22 चेंडू 34 धावा. पंकज लोभीचं हे षटक महत्वाचं. नांदगावकर आंबेळेच्या मैदानावर आल्यानंतर आनंद व्यक्त जरूर करतात. गोलंदाज तयार आहेत आणि काय चेंडू टाकलाय. वा भाई वा, जबरदस्त चेंडू. पंकज लोभी बिरवाडीचा खेळाडू आहे, ॲज आयकॉन संघामध्ये खेळतोय. बोला सर. संघ मालक विजयदादा पवार यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 आहे, कारण इथं मागणी वाढली. इथे एक षटकाराला त्यांना माहिती आहे सामना आपल्या बाजूने येईल. 22,000 जाण्यापेक्षा 2,000 गेलेले परवडतील. जाऊया मैदानाच्या आत. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. इथे बॅट चेंज आणि कॅच ड्रॉप. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. 4 धावा.
नाही, 6वा फलंदाज मैदानाच्या आत आहे. कुणाल पतारे अजून मैदानाच्या म्हणजे खेळाडू कक्षात आहे आणि त्या खेळाडूच्या नावावर याच मैदानावर शतक आहे. नाही, सारिकावर पण शतक आहे. या मैदानावर 90-95 धावा आहेत. ग्रामपंचायत सरपंच ज्ञानेश्वर दादा उपस्थित आहेत. त्यांच्याकडून काय सर? प्रत्येक षटकाराला 1000. नाही, दोघं संघ मालक आहेत. संघ मालकांची कामगिरी आतापर्यंत चांगली राहिली. तानाजी गडगेला विसरून चालता येणार नाही. मॅच जिंकवलेले आहेत. किरणची कामगिरी थोडीशी खराब राहिली, बॅटिंगला गेले नाही. संदीप दादाने चांगला संघर्ष केलाय. आता मैदानाच्या दोन्ही संघ मालक आहेत. कामगिरी कशी होते ते पाहायचं आपल्याला. पंकजचा हा चेंडू, विकेट आली. ओ हो हो हो, सुनील लांबात विकेट, धक्का. नाही, अजून अनुज मैदानाच्या आत 7व्या क्रमांकाचा फलंदाज चालू आहे. कुणाल पथारे मागच आहे. म्हणजे हे कसं होतं, ज्यावेळेस कॉम्बिनेशन करत असताना प्रत्येक खेळाडूची व्हॅल्यू कळणं गरजेचं. आपण प्रत्येक खेळाडू पहिल्या मॅच मध्ये जरी कुणालने 1-2 बॉल मिस केले असतील, नंतरच्या 2 बॉलवर त्याने 10 धावा बनवल्यात. 1 षटकार 1 चौकार, तदनंतर तो रनआउट झालेला. शेवटचे चेंडू अजूनही मैदानामध्ये 19 आहेत. 30 बनवायच्या. 19 बॉल 30 धावा. धावा काहीच नाही आहेत. 36 बॉल 44 म्हणजे 7चं समीकरण आहे. आता ते 10 वर आलंय. विकेट गेल्यात किती? 5. भयान शांतता. 19 बॉल 30 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. सध्याच्या घडीला पंकज लोभी आपला लोभा मनवत असताना 4 विकेट आतापर्यंत आलेल्या आहेत. इथे सुंदर असा चेंडू. अनुचं फलंदाजी जर आपण पाहिले, सुंदर पाहायला मिळाली. 1 सिंगल आली. शेवटचे 18 चेंडू 29 धावांचं समीकरण. संधी देवा डीजे. शिरोशी मानदोशी विभागामधील आणि ते लगेच प्ले केलं. हे सर्वात महत्वाचं. ज्याचं काम तोच करू शकतो. जर तुम्ही समालोचन करत असाल, तुमच्या जागी जर तुषारला बसवलं तर तुषार थोडंसं अडकेल. पण ज्या वेळेस ज्याची कामगिरी त्यानेच निभावली अतिशय चांगली होती. 18 चेंडू 29 धावा. मॅच आता रंगात आल्या. डुवर डाई फ्रेंडशिप 11 साठी इथे पराभूत झाला, स्पर्धेच्या बाहेरच. इथे नांदगाव संघ जिंकला तर तो टॉप 6 मध्ये देखील जाऊ शकेल. काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. मंथन बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. मंथनला गोलंदाजी मार्कवर बोलवलेला आहे. 18 बॉल आणि 29 धावा. जिंकणार कोण, पराभूत होणार कोण, याची खूप मोठी चर्चा आहे. त्या चर्चेला उधाण आलेला आमचे विकास दादा गव्हाणे. जबरदस्त कॅमेरा वर्किंग. काय सर? सर बोला ना. प्रवीण सर. एक मिनिट पंच. डेड बॉल. आता विकेट आतापर्यंत 5 गेलेल्या आहेत. सर्वात महत्वाची सूचना, दोन्ही पंच आणि गोलंदाज मंथन
ज्या वेळेस बॉल डिलिव्हर केला जाईल तिसरे पंच डायरेक्ट चेक करतील, असेल तर नो बॉल. ओके सर, ओके प्ले. शेवटचे 18 बॉल आणि 29 धावा. मंथन, मंथनच्या हा चेंडूवर सुंदर फटका, एक टप्पा खात, दुसरा टप्पा खात, चेंडू सीमा पार, धावा 4, चौकार. शेवटचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. 17 चेंडू आणि 25 धावा. इथे टाकलेला बॉल बॅटची एज, तिथे क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल आली. 16 चेंडू आणि बनवायच्यात अजूनही 20 धावा, 24 धावा. 20 झालेला आहे, 24 बनवायच्यात. 20 बॉल मध्ये 20 बनवल्यात. आता 16 चेंडू आणि 24 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर मंथन. 16 बॉल 24 आणि इथे टाकलेला हा चेंडू यष्टीरक्षण करा, परंतु पंचांचा आउटचा इशारा. लेग बिफोर ची शिकार, फलंदाज बाद. शेवटचे 15 चेंडू आणि 24 धावा. विकेट आली. रमेश शेट लिहे यांचा उत्साह आपण पाहू शकता. आउट आहे. न्यू बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये. आता कुणाल पतारे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर न्यू बॅटर बिरवाडीचा सुपरस्टार कुणाल पतारे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मंथन. 6-20 आणि इथे टाकलेला हा चेंडू. पंचांकडे खूप मोठा अपील आहे, पंचांचा मात्र नकार पाहायला मिळतो. एक सिंगल आली. संघात धावसंख्या धावफलकावर वाढेल. लेग बायच्या रूपाने एक सिंगल. संघात धावसंख्या धावफलकावर 21 धावा आहेत. 6-21. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 14. 23 बनवायच्या. व्हॉट अ मॅच. तीन दिवस झाले सर, 3. तेच सांगतो आम्ही त्यांना, ऐकत नाही. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. मंथनचा हा चेंडू, तिथे सुंदर असा फटका अनुजच्या पाडमधून. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे रनआउट. रनआउट. कुणाल पतारे बाद. ओहो, कुणाल पतारे बाद. हा 7वा धक्का.
दुसऱ्या धाव घेण्याचे प्रयत्न आवश्यकता होती का, कारण कुणाला आउट झालेलं रनआउट. तानाजी शेठ गीते यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे, पण 2 दिवस आनंदात गेले, आज तिसरा दिवस आहे, हे सर्वात महत्वाचं. संघाची धावसंख्या धावफलकावर 22. नाही, इम्पॅक्ट प्लेअर का केला हरेश आलम यांना ते पाहावं लागेल. सुनील आलम यांची इनिंग महत्वाची होती, ते आउट झालेले. 22 अजून बनवायच्यात. न्यू बॅटर अंकुश पवारच ना, अंकुश पवार. बिग हिट, चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक येथील बॉलवर एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या धावफलकावर 24. 12 चेंडू 20 धावा. संधी डीजे मध्ये चेंडू दिला जाईल. कोणाची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. स्ट्रायकर इनवर अंकुश पवार. अंकुश पवार मॅन फ्रॉम खुटल बंगला. वैभव वारगडे गोलंदाजी ट्रॅकवर तयार. पहिला चेंडू इथे निर्धाव. 11 चेंडू आणि 20 धावा. वैभव वारगडे मॅन फ्रॉम वेळूक. आमचे गणेश वारगडे देखील वेळूकचे आहेत, बरोबर ना रॉय? भाऊ आहेत. आज कोणता भाऊ कुणावर भारी ठरतो ते आपल्याला पाहिजे. कॅमेरामॅन आहेत आणि ऑन स्क्रीन लगेच त्यांना पाहू शकता. आमची ताकद राहिली कॅमेरामॅनची. जावा मैदानाच्या आत. 11 चेंडू 20 धावा. अजून एक चेंडू डॉट. 10 चेंडू 20 धावा. रमेश शेठ लिहे. तदनंतर जर आपण पाहिलं अमित शेठ देशमुख, संजय शेठ शेलवले आणि प्रवीण शेठ लिहे यांनी प्रस्तुत केलेला संघ फ्रेंडशिप. तिसरा बॉल डॉट. वाह, काय गोलंदाजी केली गोलंदाजाने वैभव वारगडे. 3 चेंडू डॉट आलेले आहेत. 9 चेंडू 20 धावा. 9 चेंडू 20. गोलंदाजी जबरदस्त होते वेळूकचा हा खेळाडू. वेळूक असेल, शिरोशी असेल, मांदोशी असेल, या विभागातील अनेक खेळाडू आहेत या संघामध्ये. इथे टाकलेला हा चेंडू अंकुशच्या बाडामधून सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील हरी, त्याचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे. 8 चेंडू आणि 19 धावा. या 2 बॉलवर एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. एक चौकार आला, एक षटकार आला, मॅचला रंगत वाढेल. ते घडतंय का ते पाहायचं आपल्याला. कारण अनेक जणांना असं वाटत होतं झाले 44, 4 षटकात आपली टीम जिंकेल, आपण घरी जाऊ, 2 जिंकलो, क्वालिफाय झालो. परंतु क्रिकेट असं नाहीये. क्रिकेट प्रत्येकाला संधी देतो. शेवटच्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. टाकलेला हा चेंडू पहा, लाईन खराब आहे. पंचांचा अवांतरचा इशारा आला. वाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 26. शेवटचे 8 चेंडू 18 बनवायच्यात. सर्वात महत्वाचा अनुज आहे, तो मैदानाच्या आतमध्ये कामगिरी कशा प्रकारे करतो ते पाहायचं. 8 बॉल 18. इथे वेगाने चेंडू टाकला, नियंत्रण नाही आहे. वाईट बॉल. क्रिकेट खेळच असा आहे. एका बॉलवर एका संघाला आनंद देतो, एका संघाला दुःख. आता चेंडू शिल्लक आहेत ते 8, धावा बनवायच्या 17.
किरणदादा दळवे उपस्थित झाले. जेव्हापासून सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब मुरबाडचे संघ नायक बनले त्यापासून संघ पराभूत झालेला नाहीये. आता पाहूया आज काय होते. डॉट चेंडू ही वर्णमाला आहे. जरी एखादा चेंडू अवांतर टाकलाय कौतुक करावं लागेल वैभव वारगडेचं. 5 चेंडू फक्त धावा खर्च केला 3, त्यामध्ये 2 व्हाईट बॉल आहेत. एकच धाव दिलेली आहे त्याने. शेवटचा बॉल शिल्लक. फर्स्ट एड बॉक्स आहे या सर. आणि इथे बॅट चेंज. रिले कॅच. सागर आणि सागर शिंगोळे. आजचा दिवस या खेळाडूच्या नावावर आहे. कोरावळे गावचा हा धुरंदर याने जबरदस्त कामगिरी केली. शेवटचे 6 चेंडू 17 धावा. संधी डीजे. खूप चांगलं संगीत. मैदानाच्या तो वाघ आलाय हे विसरून चालता येणार नाही. हरेश आलम. शेवटचे 6 बॉल आहेत आणि 6 बॉल मध्ये अजूनही 17 बनवायच्यात. शेवटचं षटक टाकणार कोण ते आपल्याला पाहिजे. काय सर सुरज सर काय पाहिजे. पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. फास्ट मध्ये 12वा खेळाडू. 6 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण आहे. कानिपनाथ स्पोर्ट क्लबचे ओनर आहेत त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. सायनाथ शेठ भोंडिवले. चला मॅच चालू करा. इनिंग संपल्यानंतर आपण पाणी देऊ. दिगंबर सर सायनाथ भोंडिवले शेठ उपस्थित आहेत. यस सर वेलकम. तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि कानिपनाथ स्पोर्ट क्लब इंदे 2 पैकी 2 सामने जिंकलेला आहे. ही अभिनंदनाची गोष्ट आहे तुमच्यासाठी. वेलकम. तुमचं सहर्ष स्वागत आहे. या आपलं सहर्ष स्वागत. 6 चेंडू 17 धावा. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता विकास गव्हाणे काय कॅमेरा वर्किंग करतात. नाही जर हा सामना जिंकला तर रमेश लिहे, संजय शेठ शेलवले, तदनंतर अमित शेठ देशमुख आणि प्रवीण शेठ लिहे यांच्याकडून एक पारितोषिक आलंय. जो मॅन ऑफ द मॅच बनेल त्याच्यासाठी 500 रुपये. आणि दोन्ही समालोचक दर्शन निश्चित आहे आणि निखिल ठोंबरे यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक म्हणजे 1500 रुपयाचं पारितोषिक. दर्शन आज चांदी आपली. थोड्या वेळात सोनं होईल जाव्या मैदानाच्या आत. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा. 1-2 मोठे फटके ते येतील का ते आपल्याला पाहायचं. 2 मोठे फटके. कामगिरी वेळ 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 वाचवणं गरजेचं आहे. 6 चेंडू आणि 17 धावा. आजचा टॉपर कोण, आजचा लूजर कोण आणि 6 संघ मिळणार आहेत. त्यामध्ये नकुल सर नॉकआउट ना 6 टीम ज्या येणार आहेत नॉकआउट म्हणजे त्याचे आपण लॉट्स पाडणार आहोत की अनुक्रमे दोघांना बाय लॉट्स पाडणार आहोत. 4 संघ राहतील त्यांच्यामध्ये मॅच खेळवली जाईल. ओके धन्यवाद. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. सूरज वेळ 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 वाचवणं गरजेचं आहे. भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. 11 ते 12. प्रवीण सर तुम्ही जरा थोडंसं लक्ष द्या. गोलंदाज तयार. रफिक. पहिला चेंडू रफिकचा डॉट बॉल. 5 चेंडू 17 धावा. धावांसाठी खूप मोठा संघर्ष आहे तुषार सर. खूप मोठा संघर्ष आहे धावांसाठी. तुम्ही आमचा संघर्ष कमी नका करू कारण इथे खूप मोठी मजा आहे. शेवटचे 5 चेंडू आणि त्या 5 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या त्या 17. हरेश कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. इथे बिगेट. चेंडू जाईल सीमा रेषा पार. अंकुशच्या बॅटमधून षटकार.
आणि हा चेंडू डॉट आला. एक तेरी एक मेरी, एक तुला एक मला, एक तू जिंक एक मी जिंकतो. 3 चेंडू 11 धावा, 10 झाल्या सुपर ओव्हर. विशाल, हीच मजा असते नाईट क्रीडा स्पर्धेची. आपण देवगाव मध्ये पाहिलं कसं होतं, ज्यावेळेस एखाद्याने कॉम्प्रो केला वाईट सव्या मैदानाच्या आत. 3 चेंडू 11. रफिक बिग हिट, चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता मॅच आयसीयू मध्ये गेलेले आहेत. 2 चेंडू 9, म्हणजे धगधग प्रत्येकाची वाढलेली आहे. 2 चेंडू 9 धावा, जिंकणार कोण हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाजाने मॅच जिंकवली. रमेश दादा लिहे, संजय शेठ शेलवले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. कारण इथे पैशाला किंमत काहीच नाही. आपला संघ जिंकला पाहिजे, आपल्या गावाचं नाव झालं पाहिजे. 2 चेंडू 9 जावा मैदानाच्या आत. बरोबर ना समीर सर? 2 बॉल 9. बिग हिट, चेंडू हवेत, कॉटन बोर्डची संधी, झेल सुटला, पण धाव एकच आली. 1 चेंडू 8 धावा. वाईट बॉल, नो बॉल नसेल तर हा सामना जिंकेल फ्रेंडशिप 11, अर्थात रमेश दादा लिहे, संजय दादा शेलवले, अमित दादा देशमुख, प्रवीण शेठ लिहे आणि कंपनी. 1 चेंडू 8 धावा. ते 2 का घेतल्या नाही हे फार मोठं प्रश्नचिन्ह. शेवटचा चेंडू रफिक आणि वा भाई हरेश चबाड मधून सुंदर फटका. एकच धाव आली. 6 धावांनी संघ जिंकलेला आहे. टीम फ्रेंडशिप 11. संजय शेठ शेलवले आनंद, रमेश शेटलिहे यांच्या चेहऱ्यावर आनंद, अमित शेठ देशमुख यांच्या चेहऱ्यावर आनंद. चला टॉस साठी.